वरदा भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विश्वेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोवरधनधर गोपालनरत जय जय राम कृष्ण हरि नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि दूर्वासनुत दुःख विमोचक दुर्गम संकटहारी जय जय राम कृष्ण हरि शरणागत दीना
श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान राजाधिराज रामचंद्र भगवान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव। आज अपरा एकादशी, श्रावण कृष्ण पक्षातली एकादशी। आज आमच्या ज्येष्ठ बंधूंचा संवत्सरिक दिवस आणि त्या निमित्तानं हरिभजनाचा आनंद। ज्याप्रमाणे वेदामध्ये वेद मंत्राच्या योगानं श्राद्धाचा विधी सांगितला आहे, त्याप्रमाणे भगवंताच्या आणि पितरांच्या निमित्तानं नाम संकीर्तनाचाही विधी सांगितला आहे। कारण नाम करतं, नाम तारक तारक, नाम जे आहे ते जीवाला तारक आहे। संसारातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या मारक आहे आणि फक्त राम एकमेव तारक आहे असं भगवान शंकर सांगतात। इतरांच्या दाखल्यापेक्षा शंकराचा दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे। राम तारक तारक, पाप हारक हारक, मोक्ष दायक दायक। राम हा पाप हारक, दुःख हरण करणारा आणि मोक्ष देणारा आहे। म्हणून आज समस्त पितरांच्या निमित्तानं महाराजांनी दिलेला अभंग आपण उपासनेला घेतोय। महाराज सांगतात, सर्व भावे देवा सर्व भावे देवा
जय. महाराज सांगतात मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी अथवा गुरुसी. दोन सिद्धांत आहे. सर्व भावना धरून देवाला शरण जा अथवा गुरुला शरण जा. तो हा उतरील पार. या कसं आहे म्हणे भवदुस्तर नदीचा. ही जी संसाराची नदी आहे ही भवदुस्तर आहे. पुढे बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जयाचे. भगवंताचं जे अनंत नाम आहे म्हणून आपण अनंत शब्दाचा नेहमी नेहमी उच्चार करतो. ज्याप्रमाणे देवाला अनंत नाव म्हणतो त्याप्रमाणे गुरुला सुद्धा अनंत नाव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरुला सुद्धा अनंत शब्दाचा संबोधलेला आहे. म्हणून मी तिथे सर्व भावे देवासी तिथे एक शब्द घातला सर्व भाव देव गुरुसी. कारण ज्याप्रमाणे आपण देवाला सर्व भावनेनं शरण जातो त्याचप्रमाणे गुरुला सुद्धा गेलं पाहिजे. आणि आज तुम्हाला प्रचिती दाखवणार आहे मी की या भावनेनं परमात्मा स्वप्नात कसा येतो हे सिद्ध करणार आहे. गुरु स्वप्नात कसे येतात आणि स्वप्नात मंत्र कसे देतात हे उत्तर रंगामध्ये सिद्ध करणार आहे. मग ह्या असा अनंत आहे परमात्मा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. महाराज गवाही घेऊन सांगतात मी अनुभव घेतलाय आणि अनुभव घेतला म्हणून हे प्रगट करतोय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सर्व भावे दास व्हायचे आहे. आता सर्व भावे दास होण्याकरता काय केलं पाहिजे हे लक्षात. पहिल्या प्रथम आपल्या सद्गुरूवर किंवा आपल्या इष्टदैवतावर आपण स्थिर झालो पाहिजे. आपण जोपर्यंत आपल्या इष्टदैवतावर आणि आपल्या सद्गुरूवर स्थिर होत नाही, कोणाचंही वाचलं की काही मनात येतं, कोणाचं वाचलं की काही मनात येतं, कोणी कुठेही फिरतं, कोणी कुठेही जातं. त्याचं कारण असं आहे मनामध्ये ज्या कामना आहे. म्हणून गुरुनं आधी शिष्याला समजवायचं आहे की तुला परमार्थ मार्गात संसाराला गोड करता यायचं नाही. तो गोड होत नाही. जो दुस्तर असा हा संसार आहे. कसा आहे म्हणे भवनदी. भवनदी आहे, दुस्तर आहे ती. त्यामध्ये कोणी संसार संगे सुखावला न देखिला ऐसा ऐकिला. आजपर्यंत कोणी संसारामध्ये सुखी झालेलं नाही. ज्या मुलांच्या जन्मानं आणि त्यांच्या खेळण्यानं वाढण्यानं आपण आनंदित होतो तेच मुलं आपल्या 70व्या वर्षी आपल्या 65व्या वर्षी आपल्याला रडवतात. विठ्ठला विठ्ठला. त्याच्या नावानं पेढे वाटले झाला म्हणून तो आपल्या नावानं बोट मोडतो. यांनी काहीच केलं नाही. ज्या पोरींना वाढवावं पोटाशी लावावं ते नाक कापता जाता जाता. कारण ज्याला तुम्ही गोड मानत होते तो कधीच गोड होत नाही. बरं मुलं चांगले निघाले तर नातू वायात निघतात. पुन्हा पुढचं आणखी नाही. नाती त्याच्यापेक्षाही वेळ तर निघतात. याचा अर्थ समजला पाहिजे. हा जो दुस्तर असा ज्याला कधी अस्तर लागत नाही असा संसाराला अस्तर लागतच नाही. बाकीच्या गोष्टींना अस्तर लागून जात. आपण जरी किती करायचं ठरवलं तरी पती पत्नी नीट राहतात पण आलेली प्रजा मात्र विचारशक्तीनं वेगळी होऊन जाते. विचारशक्तीनं ती वेगळी जाते. कारण विचार का बदलतात? आचार सुटला म्हणून.
विचार बदलायला आचार सुटत जातो. जसा जसा आचार सुटेल तसा तसा विचार बदलत जातो. म्हणून आधी आचार धर्म सांगितलाय. म्हणून महाराज काय म्हणतात, कुळाचार नाम विठोबाचे. तुम्ही भगवंताचं एकच नाव घ्या, ते नाव तुमच्या मनामध्ये पटलं. आता बा तुम्ही यात्रेला जातात, जाऊन आले की त्या यात्रेवर काय म्हणता, काही खरं नाही होते काय का, तर तुम्ही ज्या भावनेने गेला असतात त्या भावना तिथे दिसत नाही. कलीमध्ये भावना फक्त ईश्वरावर आणि गुरुवरच ठेवायची आहे. बाकीच्या गोष्टी भावना ठेवण्यालायक राहत नाही. महाराज प्रमाण देतात, भाव ज्याचे पाठी देव त्यास उठा उठी. भाव ज्याच्याजवळ आहे शरण जावे सर्व भावे. शरण जाणं म्हणजे शरीरानं नाही. अर्जुन भगवंताला भगवद्गीतेत असं सांगतो, मी तुम्हाला शरण आलोय म्हणे, तू फक्त शरीराने आलाय. मला शरण येण्याकरता तू तुझी बुद्धी सोडून दे, तर्कबुद्धी. म्हणून आपल्या मनामध्ये जरी प्रश्न निर्माण होत असतील तरी प्रश्न गुरुपुढे मांडायचे नाही, देवापाशी प्रश्न मांडायचे नाही. कारण ते सर्वज्ञ आहे. तुमच्या मनात काय आहे हे देवालाही कळतं आणि सद्गुरूलाही कळतं. आपण काय करतो, मी आता उद्या प्रश्नच लिहून आले, म्हटलं आण बोठाला विठ्ठला विठ्ठला. संसारी माणसाचे सगळे प्रश्न तुटके असतात, फुटके असतात. हे देवालाही माहिती आहे आणि संसाराला माहिती. कारण आज जे त्याला गोड वाटतंय ते उद्या त्याला नकोसं होईल, असा हा संसार आहे. या संसारामध्ये म्हणून सद्गुरूलाही माहिती असतं की याचे प्रश्न असून असणार काय. म्हणून त्यांना आपले प्रश्न सांगायचे नाही. मी सर्व भावे दास आलोय, मला काय करायचं हे तुम्ही सांगा, मी काय करू हे मला सांगा. लोक ग्रहांच्या बळावर सुद्धा विचारतात, ग्रह सुद्धा शंकराची आराधना करतात तेव्हा फळ देतात. मात्र तुम्ही जर प्रत्यक्ष शंकराची आराधना करताय तर मग तुमचे प्रश्न संपायला पाहिजे. तर्कबुद्धीनं सतीनं प्रश्न केले, तर्कबुद्धीने सतीने शंकराला प्रश्न केले. आता एवढे भगवान शंकर असल्यावर सुद्धा सतीने असे प्रश्न करणे, कारण तिचा दक्ष राजाच्या घरचा आचार होता. लक्षात ठेवा, दक्ष अहंकारी होता आणि अहंकारी असल्यामुळे जे आचार होता तो अहंकारी होता. म्हणून प्रत्येक जीवानं आपला जो आचार आहे तो अहंकार रहित केला पाहिजे. आचार अहंकार रहित झाला की मग सर्व भावे देवासी. जोपर्यंत आचारो प्रथम धर्म, हा आचार हा पहिला धर्म आहे. कारण आचारावर विचार अवलंबून आहे, आचारावर विचार अवलंबून आहे. तुकाराम महाराजांनी शिवाजी राजाला कीर्तनात बसायला नाही सांगितलं, बाकीच्यांना म्हणे बसाच, कारण त्याचा आचार वेगळा आहे. तो जर कुठे सापडला तर विघ्न येईल. तू तुझं काम कर, मी तुझं कीर्तन करेन. कारण मोठ्या लोकांना कसा भाव द्यावा हे संताला माहिती असतं.
क्षत्रियानं काय करावं? क्षत्रियानं कीर्तन ऐकण्यापेक्षा कीर्तनात येणारे विघ्न दूर करावे, वैश्याने प्रसाद वाटावा आणि नौकर लोकांनी सतरंज्या घालाव्या. ठाला काय गोष्टी कराव्या. कधीही कोणाला असं सांगू नये की तू हे अंथर. आपल्याकडून होईल तेवढा अंथरण्याचा प्रयत्न करावा, दुसऱ्याला सांगू नये. कारण काही कामं आपण करायची असतात स्वतः, की ज्याच्या योगानं आपलं पाप जातं. पाप जातं. पाप जाण्याकरता काही सेवा आहे आणि काही गोष्टी केल्या की पाप घडतं. काही गोष्टी केल्या की पाप घडतं आणि काही गोष्टी कीर्तनात बोललं की पाप घडतं. आणि कीर्तनात सतरंजी टाकलं की पुण्य घडतं. काय केल्याने पुण्य घडतं आणि काय केल्याने पाप घडतं हे लक्षात ठेवा. कारण कीर्तने महादोष जाती. महादोष जाण्याचं सांगितलंय. मग अशा भावनेनं शरण जावं की तुम्ही सांगाल ते बस. तुम्ही सांगाल ते बस, मला काहीच माहित नाही. कारण मी सर्व भावे दास झालोय तुमचा. ज्या वेळेला दास्यत्व मनुष्य पत्करतो त्यावेळेला, आणि सद्गुरू किती प्रयत्न करतात किंवा ईश्वर सुद्धा किती प्रयत्न करतो. आता आपल्याला हे उत्पाद दाखवतोय परमात्मा तिकडे तिकडे, की आता तरी सावध व्हा, नाही तर हे पंचमहाभूत मागच्या 6 महिन्यामध्ये तिकडे तिकडे आगी लागत होते. म्हणजे अग्नीनं तुम्हाला हैराण केलं होतं, आता जल हैराण करताय. तिकडे वाल तुम्ही तिकडे सगळ्या भूमीवर वरुण देवतेनं दणके द्यायला सुरुवात केली. हे पंचमहाभूत जेव्हा दणके देतात तेव्हा सगळ्यांचे मनके बेले होऊन जातात. काय करू शकताय लोक? जवान लोक मेहनत करून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करताय आणि काही लोक मुद्दाहून गाडी टाकतात, गाडी बी चालली जाते ते चालले जातात. आता सांगून राहिले त्याला जाऊ नका. नाही, त्यांचं प्रारब्ध शिक्षे करता त्यांना ट्रॅक्टर वाहून गेल्यावर मोटरसायकल शिल्लक राहील का? पण तो गेलात. शेवटी चांगल्या लोकांना उड्या मारावं लागला, त्याला काढावं लागलं. मोटरसायकल म्हणजे जेव्हा सापडेल तेव्हा भाऊ तू तर बरोबरती. तर ही शिक्षा असते. ज्या वेळेला ज्याप्रमाणे घरामध्ये मुलं आईवडिलांचं ऐकत नाही की त्यांना काही ना काही झटका बसतो, त्याप्रमाणे निसर्गाचं देवाचं आपण नाही ऐकलं तर कुठे न कुठे फटके बसतात. हे मानवाच्या लक्षात नाही आहेत. मानव जसा अर्जुन तर्कबुद्धीनं भगवंताला प्रश्न विचारत होता, त्याचप्रमाणे हल्ली लोक तर्कबुद्धीने प्रश्न विचारतात. आणि जोपर्यंत तर्क आणि कुतर्क आहेत तोपर्यंत ते सापडत नाही. म्हणून शरण जायचं आहे तर बुद्धीनं. आपली बुद्धी चालवायची नाही. प्रत्येक गोष्टीवर संशय घेता लोक. जुन्या गोष्टी आहे, पुरातन, आणि एक एक गोष्ट अनुभवाला येते. आता एक एक गोष्ट अनुभवाला येते, विज्ञानाला येते, समाजाला येते, देशांनाही येते. किती वैरत्व कलियुगामध्ये. राग द्वेष आणि वैर याच्यानं थैमान होईल असं सांगितलंय. काय केवढं वैर आहे? त्याला एकच कारण आहे, लोभमूल. या कलियुगामध्ये लोभाचं मूळ पटकन वाढतं आणि ते इथपर्यंत जातं की त्याचा सर्वनाश होतो. म्हणून लोभाने मूलाने पापाने. लोभ हा पापाचं मूळ आहे. म्हणून माणसाला संसारात लोभ असावा, पण मर्यादा सांगितली आहे. म्हणून मर्यादित पुरुषोत्तमाचं चरित्र सांगितलेलं आहे. भोगामध्ये अटकू नका. भोगामध्ये काय त्रास आहे ते कृष्ण चरित्रामध्ये समजवलेलं आहे. काही काही वक्ते असं बोलून जातात
की कृष्णाला पोरं आवडताना आले नाही. भगवंताने सांगितलं या मार्गाने जाल तर भलं होईल आणि या मार्गाने जाल तर नाश होईल. संतांची टिंगल करू नका. शेवटी सांबाने टिंगल केली आणि वंशाचा हे उदाहरण पटवून दिलं. आणि एवढा नाश झाला तरी भगवंताला कोणाबद्दल दुःख झालेलं नाही. वसुदेव देवकी भगवंताच्या मागे राहणार होते. नारदाला सांगितलं यांना उपदेश कर मी चाललो. त्यांचेही ठेवलं नाही. पण भक्तांना मात्र अभय ठेवून गेले. भक्तांना अभय ठेवून गेले. काय की माझं भजन करा, सांभाळा माझी मोहन मुरली. स्वतःची मुरली वृंदावनामध्ये ठेवून दिली आहे. काय तुमचं स्वतःचं स्वतः रक्षण करायचं असेल तर माझं भजन हे पापाचं भंजनाचं साधन आहे. म्हणून सगळे साधू संत तुम्हाला भजन, पण तुम्हाला एकदम भजन करायला सवय झाली की तुम्ही लगेच मंडळ आणि लगेच गावोगावी असं होऊन जातं. भजन आपल्याकरता आहे. वा वा दुरावला भाव आपला जो भाव आहे तो भाव कुठल्याही तर्कबुद्धीशी संबंधित नसावा, भविष्याच्या संबंधित नसावा आणि भूतकाळाच्या शोकाच्या संबंधित. मागचा गेलेला काळ आहे ना, वर्तमान काळामध्ये आपला आचार आणि विचार पाळून आपल्या बुद्धीचे प्रश्न हे सरळ करावे. की काय वचन आहे संतांचं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधो निपाय. मग आपल्याला जर कळून गेलं तर मला हे दुःख आहे ते दुःख आहे हे देवाला सांगायची काही गरज नाही किंवा गुरु पुढे प्रश्न मांडण्याची गरज नाही. गुरुला माहिती आहे. जेव्हा त्या भगवंताच्या नामस्मरणानं तुझ्या पापाला क्षीणता येईल तेव्हा आपोआप दुःख. महाराजांचं प्रमाण आहे, पाप दाप दैन्य दाय उठा होती होता भेटी हरिदासाची. सारा वा चिंतने असं म्हणून संत काय करतात, अशी एखादी उपासना देतात की त्या उपासनेनं सगळं नष्ट होतं. पण आपण एक तर दुसऱ्याला सांगतो, नाहीतर हे यांनी सांगितलं हे बरोबर आहे का नाही हे तपासून पाहतो आपण. हे तपासून पाहतो. आणि त्यामुळं आपल्याला अनेक संतांच्या चरित्रात पाहिजे की काही दुःख नशिबात असले तर ते त्याला भोगू देतात. कारण तो भोग संचिता वाचून घडत नाही. भोग न घडे संचिता वाचून. आपलं संचित असल्याशिवाय भोग घडत नाही. हा परमार्थ सुद्धा बहुत सुकृत असल्याशिवाय घडत नाही. मी असं पाहिलंय या कीर्तन परंपरेमध्ये, ज्यांच्या घरी आम्ही कीर्तन करायला जातो
लोक कीर्तनाला बसतात आणि ते मध्ये टीव्ही पाहतात. बाप दादांनी कीर्तन करायला सांगितलंय म्हणून कीर्तन करतो. आपला त्याच्याशी काही संबंध. पुन्हा मी त्या मंदिरात कीर्तन करायला गेलो नाही. ज्यांना कीर्तनाची चाडच नाही, असेल ते मंदिर दत्ताचं असो, मारुतीचं असो, भैरवाचं असो, कोणी असो, काय आणि कीर्तन तुमच्या घरात होत आहे, तुमच्या मंदिरात होत आहे आणि तुम्ही ऐकत नाहीये. आजच मला कोणीतरी सांगितलं ना थोड्या वेळपूर्वी की जे मंदिरात आम्ही ऐकतो आणि जे मोबाईलवर घरी ऐकतो त्यात फरक दिसतो. का कळालं? ज्या वेळा बुद्धीमधले आळस प्रमाद गेले म्हणून लक्षात आलं. आळस भय दूर त्यागावे, आची सुबोध गुरुचा, नामा परतेन सत्य मानावे. आळस भय गेल्याशिवाय आपण देवाला, नामाला किंवा सद्गुरूला सत्य मानू शकत नाही. म्हणून काय करावं लागेल? आळस भय दूर टाका आणि मग शरण जा. पहिल्या शब्दाचा अर्थ आला. आळस भय दूर गेले पाहिजे. आलस्यम कार्यनाशाय बुद्धिनाशाय निर्धनम. बुद्धी बिघडली की धन गेलंच. बुद्धी बिघडलं की धन गेलं, हे लक्षात आलं पाहिजे. धनाचा विचारपूर्वक जर खर्च केला तर धन आपलं आहे आणि धनामध्ये अविचार आला की धन चोरायचं आहे. जोडोनिया धन जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. आपल्याला आपल्या आयुष्याचा भरोसा नसताना सुद्धा आपण धनाचा अपार साठा करून ठेवण्याचा विचार करतो. आयुष्याचं आपलं किती आहे याचा भरोसा नसताना सुद्धा साठा करतो आणि तो साठा आपल्याला उपयोगानं येता आपल्या वंशातल्या लोकांना उपयोग होतो. त्या साठ्यामुळे ते आळशी होतात. ठाला ठाला. तर आपण फक्त साठ्या करता राहिलो. ते धन शुद्ध होण्याकरता त्याचा कुठे दानात उपयोग केला नाही. कारण साठवलेलं धन मग दान किती लोकांना देतात? तर पहिल्या प्रथम आईला, दुसऱ्या प्रथम वडिलांना, तिसरं मोठ्या भावाला, चौथा आपल्याकडे येणारा पुरोहित, पाचवं संत, सहावं गोमाता आणि सातवे जावाई. हे सातच लोक दानाचे अधिकारी आहे. आणि मग बाकीचं तो तुम्ही करता तो धर्म आहे. बहीण भाचे, त्याच्यानंतर शेजारी पाजारी, भिकारी, संस्था, हा धर्म आहे. आपल्याला दान आणि धर्म याची खिचडी करून टाकतो आपण. दान आणि धर्माची खिचडी करतात म्हणून दानाचं पुण्य कळत नाही तुम्हाला. आरोग्याला दिलेलं दान तुमच्या आरोग्याच्या वेळेला उपयोगी येईल. तो धर्म झाला. आरोग्य तिथे जो खर्च कराल तुम्ही तो तुमच्या आरोग्याला उपयोगाला येईल. पहा तुम्ही सरकारने सोय काढली, आरोग्याचे पैसे भरत राहा, एकदम कामात पडतील. हे 60 बिल येतं. नाही तर पूर्वी इतकं बिल येत नव्हतं. काय केलं द्रव्याने? द्रव्याने केलं काय? तर आपल्याला आळशी बनवणं, लूट झाली शेवटी. आपल्यालाही कळतं की एवढं बिल नसतं पण ते तिकून मिळतं. आपल्याला काय करायचं? असं होतं बा. हे लक्षात आलं पाहिजे. आपलंच पैसे येते. अनेक लोकांचे गोळा झालेले असतात. काही लोकांना आयुष्यात 2-3 वेळा उपयोगाला येतं, काही लोकांना येतही नाही, गरजच पडत नाही ना.
कारण काय गरज पडली नाही तर जोडून आधन उत्तम व्यवहारे. जोडून उत्तम व्यवहार केला त्यामुळे त्याची याच्याकरता जास्त गरज पडलेली नाही. गरज जरी पडली तर अनेक लोकांच्या मदतीनं ती बाहेर. बा एखाद्या माणसाबद्दल सगळ्यांना आदर, सगळे मदत करतात त्याला का तर तो उत्तम व्यवहारानं राहिला म्हणून. जगात माणसाला जगवतो तो व्यवहारच. जगामध्ये माणसाला जो जगला जातो तो व्यवहारामुळे. आता आपण व्यवहार कमी करून टाकलाय. कोणी कोणाशी व्यवहार ठेवत नाही. एखादा मनुष्य आजारी पडला, त्याच्या घरी 4 पाहुणे आले तर 2 पाहुण्याला तो बोलून घ्यायचा, 2 पाहुण्याला तो बोलून घ्यायचा. आमच्याकडे यावं, चांगली सोय आहे, पंखे बिंखे आहे, झोपायला जागा आहे. माणूस सोय झाली की पटकन चालला जाय तिकडे. कारण हा व्यवहार आहे. आज व्यवहार लोक शून्य झाले म्हणून त्यांना भगवंताला शरण जाणं कळत नाही. म्हणून महाराज म्हणता म्हणून या शरण दावे सर्व भावे देवाचे. असं आपण शरण गेलं म्हणजे परमात्मा आपल्याला भवदुस्तर या नदीतून पार तारून नेईल. कशी आहे ही संसाराची नदी जी आहे, चहूकडे इंगळ इंगळ. कुठेही जा. आपण पूर्वी आपल्याजवळ पैसे होते, शरीरात ताकद होते, बहिणीकडे धावून जातो. आता तो राहिला नाही, त्याच्या पोराबाळांना लागून जातो. आपल्याला काय पाहिजे तो. आपण असा विचार करत नाही की तो थकलाय, असा नाही विचार करत. पहा तुम्ही, असा हा संसार आहे. म्हणून हल्ली गरज पडेल तेव्हाच सगळ्यांना मदत करावी. बिना गरजेची केली की त्यांना महत्व राहत. अशी एकही बहीण आहे का दाखवून द्या तुम्ही की बा मला देण्यापेक्षा की नाही तिच्या घरी कमी संपत्ती आहे, दादा तू मला देण्यापेक्षा माझंही तिला देऊन टाकत जा. अशी काढावर वरती हात करणार सापडणार नाही. जी बाई कीर्तन करते ती पण करत नाही. अशा काही बाया कीर्तन करणाऱ्या मी पाहिल्या. प्रॉपर्टी करता भांडलाय त्याने, बुवा भांडलाय, सासऱ्याला मी नोटीस दिली आहे. लक्षात ठेवा, असा हा दुस्तर आहे. इकडे सांगायचं चहूकडे इंगळ इंगळ आणि आपण इंगळे म्हणून उभं राहायचं. लक्षात ठेवा, संयम जिंकावा लागतो. संयमाला जिंकता आलं पाहिजे. बाह्य इंद्रियांनी जिंकता नाही येत. आंतर इंद्रिय जे आहे, जे सूक्ष्म मन आहे, 2 मन आहे, स्थूल मन आणि सूक्ष्म. सूक्ष्म मनाने विचार करायचा की आपल्याबरोबर काय येणार आहे, काय येणार आहे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, बस एवढं सांगितलेलं आहे. मरायचं आहे पण कीर्ती रूपानं उरलं पाहिजे.
पहिल्या प्रथम काशीला गेल्यावर काशी विश्वेश्वराच्या दर्शनापेक्षाही लाल बहादूर शास्त्र्याच्या घराच्या दर्शनाकरता तळमळत होतं की आपण पाहिलंच पाहिजे ते घर कुठे आहे. त्याचं कारण सांगू की हे कसे सत्याला शरणागत होते. तर लाल बहादूर शास्त्रीचं शरीर परदेशातून जेव्हा विमानतळावर आलं त्यावेळेला सरकारी गाड्या राम दुलारी आणि ललिता गौरी यांना घ्यायला मुलांना घ्यायला गेले. तर राम दुलारीनं सरळ सांगितलं सरकारी गाडीत आम्ही बसणार नाही, आम्ही भाड्याची गाडी करू. म्हणे का? लालाला सरकारी गाडीत बसलेले आम्ही आवडत. दुःखाच्या प्रसंगाला सुद्धा ज्या बाईची आपल्या मुलाची सत्यतेची किंमत देता येते, दुःख होतं पुत्राचं दुःख, तरी सरकारी गाडीत बसतो. आपण त्याला टपावर बसवतो. आता एक यात्रा गेली ना, यात्रेतले 15 ते 16 लोक मला विचारायला आले होते, दादा म्हटलं काय रे बेटा फुकट जायचं का? ज्यांचे नंबर लागले ते त्यांना वाईट वाटत आहे. आता मला दोन्ही बाजू होत्या. एक तर मला राष्ट्राच्या बाजूने बोललं पाहिजे आणि एक धर्माच्या बाजूने बोललं पाहिजे. म्हटलं बेटा तू मला विचारायला आले, धन्यवाद तुम्हाला. तुम्ही पक्षाकरता काम केलं आहे ना, पक्षानं तुमच्याकरता सोय केली आहे ना, जाऊन या. पण जाऊन आल्यावर तुझा जो नातेवाईक गरीब असेल त्याला काशीचं भाडं देऊन टाकायचं. ठरा काय विचारतात जगात या लोक, लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही कुदायला लागता आपल्याला फुकट जाणं आहे, फुकट जाणं आहे, फुकट जाणं आहे. कुवाच्या गाडीत बसू, कुवाच्या गाडीत बसू. विचार करा, विचार करा. एक आमचा पोरगा आहे, तो रिक्षा चालत. तो म्हणे दादा खरंच जाऊ? म्हणले जा. तुला ते जर तसं वाटत असेल की जाऊ नये फुकट, तर तू आल्यावर इथे तुझी जी रिक्षा आहे त्याच्यात गरीब माणसाला बसून त्याच्यातून 2-4 वेळा भाडं घेऊ नको, जा. कारण त्याची रिक्षा आहे. म्हणून त्याला उपाय दुसरा सांगितला. याला उपाय दुसरा, जे त्याला सहज करता येईल ते सांगितलं. धर्मसुद्धा असा मोठा सांगू नये. आता मी याला सांगितलं की मग तू 50,000चा दान धर्म कर, कुठून करेल? त्याच्या पात्रतेने करावं लागेल. धर्मसुद्धा, आचारसुद्धा, विचारसुद्धा माणसाची पात्रता पाहावी लागते. आणि जेव्हा पात्रता कळते तेव्हा दुःख संपून जातं. म्हणून देवाच्या भजनानं, देवाच्या नामानं आपली पात्रता कळते. तुकाराम महाराज म्हणता मी यातीहीन दातीहीन असं देवाच्या समोर म्हणताय. का? तर त्यांना माहिती आहे की माझा जेवढा अधिकार आहे तेवढीच मला तुमची सेवा करायची आहे. आणि म्हणून एकांतामध्ये पांडुरंग भेटायचे त्यांना की याचा खरा अधिकार असल्यावर सुद्धा हा अधिकार दाखवत नाही. त्याचा खरा अधिकार आहे त्याला मिळणारच येते. म्हणून महाराज म्हणतात बहु आहे करुणावंत. परमात्मा काय आहे? करुणावंत आहे. अनंत हे नाम ज्याचे, त्याचं नाव अनंत आहे. साईबाबा नेहमी म्हणायचे अनंता तुला रे कसे रे स्मरावे, अनंता तुला रे कसे रे भजावे. अनंत या सगळ्या विश्वामध्ये भरून पुरून उरला अंगुष्ठ प्रमाण परमात्मा. काल शिवलिंगाची कथा सांगितलं ना, नारळाचं सुद्धा शिवलिंग करता येतं. बाकीच्या मध्ये वरतून पाणी घालावं लागतं, नारळामध्ये आतूनच पाणी असतं. जल हेच शिवरूप आहे. म्हणून नारळाचं शिवलिंग, त्याची पूजा करायची आणि ते विसर्जन करायचं. कारण शिवलिंग हे नेहमी विसर्जन होत असतं. मग मातीचं करा, वाळूचं करा, कशाचं करा, विसर्जन. म्हणून ते म्हणतात अनंत नाव आहे त्याचं. तो अनंत कोटी आहे, या ब्रह्मांडाचा नायक आहे.
म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. मला जे अनुभवाला आलं आहे ते तुमच्या समोर ठेवलेलं आहे आणि ते तुम्ही अनुभवून घ्या. पण ज्याला त्याचं ज्ञान असेल, ज्याला त्याचं प्रेम असेल ईश्वराचं, त्यालाच ते अनुभवता येईल. म्हणून अनुभवावीन मान हलवू नको आणि जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत हरिभजन सोडू नको. कारण हरीचं भजन काय करणार आहे तर दुःखाचं हरण करणार आहे. म्हणून विनोबा भावे शेवटी जगाला सांगून गेले, हरी बोल हरी बोल हरी हरी बोल, केशव माधव गोविंद बोल, हरी बोल हरी बोल हरी केशव माधव हरी बोल हरी बोल हरी हरी भजन म्हणा. Bye.
बाळापूर गावाच्या जवळ मोरगाव नावाचं गाव. मोरगावी नामे मारुती असे पटवारी, अटळ श्रद्धा शेगाव दरबारी. बाळापुराला मोरगाव नावाचं शेजारी गाव, त्या गावामध्ये मारुती पंत नावाचे पटवारी होते. पटवारी म्हणजे तलाठी नाही, पूर्वी पटवारी नावाचं एक पद होतं. ते लोक उत्तम प्रकारचं समाजाला बोधक ज्ञान देऊन त्यांच्या हातून सरकारची कृत्य चांगली करून घ्यायची. म्हणजे सरकारला शेतसारा का भरावा लागतो, का द्यावा लागतो, कर का द्यावा लागतो, कर नाही दिला तर आपल्याला दोष कोणता लागतो. पटवारी म्हणजे व्यवस्थित पटवून देतो म्हणून त्याला विठ्ठला. म्हणून हे जेव्हा लावलं ना आपलं GST, तेव्हा सगळे चॅरिटी हे लोक बोलवलेले होते की तुम्ही देशाकरता समाजाला समजवाय की कर जरी जास्ती लावलाय तर याच्याने देश विकसित होईल असं समजलं होतं. जेवढे CM मोठे मोठे होते त्यांना बोलवलं होतं सभेला आणि सांगितलं पाहिजे होतं तुमच्या हातात आहे समाजाला समजवणं, समाजाला समजवलं पाहिजे. आज समाजाला काही गोष्टी समजाव्या लागतात. आई वडिलांना वागवा, स्त्रियांना सांगावं लागतं भावाला नोटिसा देऊ नका, कारण स्नेह तुटून जाईल. स्नेह नोटीस दिलेल्या बहिणीला शेवटच्या दिवशी साडी अशी टाकतो तो, आणि नोटीस नसेल दिलं तर रडत येतो. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. माझ्या घरची गोष्ट सांगतो. आम्हाला अंत्ययात्रेला काही देता येत नाही. आमच्या मोठ्या बहिणीनं दुसऱ्या बाईजवळ साडी देऊन ठेवली होती. मी केव्हा तरी दिली तिला, ती ठेवली आणि त्या तिसऱ्या बाईला सांगितलं की मी गेल्यावर याची साडी टाक. होती तू तिथे? ती बाई त्याच दिवशी कबलली, आधी सांगितलं नाही तिने. हे लक्षात आलं पाहिजे. जन्मभर कसंही वागो मनुष्य, पण अंतिम समयी त्याला लळा असतोच. म्हणून तर सिनेमावाल्यांनी लोक सुधारण्याकरता माहेरची साडी सिनेमा काढला, पण तुमचा कुठे पत्ता आहे सुधारायचा? उलट कोणी फुकट दाखवेल सिनेमा तर तो बरं होईल. आपली प्रवृत्ती जशी आहे. तर हे पटवारी शब्द निघाला, समाजाला पटवत होते आणि यांची शेगाववर निष्ठा होती. सगळं करत असताना महाराज आज समाजाला समजून सांगायचं आहे, मला बल द्या, माझ्याकडून समाज समजला पाहिजे, उमजला पाहिजे. महाराज मुलांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे आणि मधून दर गुरुवारी जाऊन शेगावला जायचं, महाराजांना नमस्कार करायचं आणि असं आज्ञेत उभं राहायचं. जोपर्यंत बस म्हणणार नाही महाराज तोपर्यंत मारुती उभा. कारण मारुतीचं काम काय आहे? असं आहे. मारुती उभे, गरुड हनुमंत उभे आहे देवापाशी. दासाचं कामच उभं राहणं. महाराज म्हणा पैसे काय हालचाल चालली आहे? काय नाही, आपल्याला स्मरून सगळं काम करतो. आपल्याला मी शरण आलो आहे, माझं काहीही नुकसान नाही आहे, त्या परिस्थितीत मला समाधान आहे, हे शेवटपर्यंत ठेवा. महाराजांना आनंद झाला, गजानन महाराजांना. आणि इकडे त्यांनी पायावर डोकं ठेवल्यावर वरतून एक घाण नदीने थाप मारली. मला वाटलं तू मारशील. थाप मारली आणि मारल्यावर म्हणलं जा, तू सर्व भावे दात झालाय ना आता? म्हणे हो.
तुझी सगळी चिंता मला आहे, काळजी करू नको. ठाला विठ्ठल. घरी आला, पत्नीला सांगितलं, महाराजांनी सगळी आपली चिंता घेतली आहे, आता काही चिंता करू नको. पण म्हणे चिंता घेतली आहे हे कधी समजेल आपल्याला? हां, मग संशय जीव असतो संसारी. नाही म्हणे सगळी चिंता त्यांच्यावर टाकली आहे आणि त्यांनी माझा सांभाळ करायचं कबूल केलेलं आहे. पत्नीनं विचारला असता, म्हणजे अगं गजानन महाराज अनंत आहे, त्यांना आपल्या घरी काय चालतं, कुठे काय चालतं हे सगळं समजतं. तुम्ही कधी फारच श्रद्धावान आहे म्हणे. असं कुठे चालतं का? महाराज कुठे राहिलं शेगावला, आपण कुठे राहिलो या मोरगावला बाळापूरच्या जवळ, आणि कसे काय महाराजांना दिसेल? हां, म्हणे बघ तुझी श्रद्धा जशी असेल तसं तू वाग, पण माझी श्रद्धा महाराजांवर आहे. मी आतापर्यंत सगळं जे जे केलं ते त्यांना स्मरून केलं आहे. त्यांच्या स्मरणाशिवाय मला काही दुसरं माहीत नाही. सण असो, वार असो, तिथी असो, दिवाळी असो, काही असो, मी माझ्या गुरुचं स्मरण करतो आणि गुरु सदैव माझ्या हृदयात आहे. एक दिवशी काय झालं, यांनी शेतामध्ये बाजरी पेरलेली होती पटवारींनी, आणि शेतामध्ये एक पहारेकरी ठेवला होता, किंवा गुरंढोरं वगैरे काही येऊ नये म्हणून पहारेकरी ठेवलेला होता. आणि पहारेकरी ठेवला असताना एक दिवशी रात्री पहारेकऱ्याला गाढ झोप लागली आणि एक कुंभार गाढवं बांधायचं विसरून गेला. त्याच्याकडे एकूण 18 गाढवं होती. नाही गाढवांना बांधून ठेवावं लागलं, तर रात्री तर कुठेही रस्ता धरता, माणसं सुद्धा गाढव कुठे फिरता रात्री. असं आहे ते गाढवच ते. म्हणून ते 15चे 15 गाढव या पटवाऱ्याच्या बाजरीमध्ये घुसले आणि महाराजांना कळालं की याची बाजरी गाढव खात आहे. म्हणून महाराज 11 वाजता त्याच्या स्वप्नात, तुम्हाला खरोखर वाटतं ना, देव स्वप्नात येतो, गुरु स्वप्नात येतो, मंत्र देतो, दृष्टांताने पुरावा देतो. असे काही लोक आहेत काय बी सांगता, हो काय खरं आहे, आपण तर इतक्या दिवस झाले तुम्हाला अजून कोणी आलं नाही. म्हटलं तुझ्या मनामध्ये पिरोबा आहे ना, घरोबा, लोभ आहे म्हणून देव स्वप्नात नाही. भय येतं, नाग दिसतो, वाघ दिसतो, पण देव नाही दिसत. कारण जोपर्यंत मनामध्ये भाव नाही तोपर्यंत देवत्वाचं देवत्व कळत नाही. अरे उठ, 15 गाढवं तुझ्या बाजरीत घुसले, झोपणारा पहारेकरी ठेवलाय, उठ लवकर. म्हणून मी पटवारी उठले, शेतात पळाले, तो बरोबर 15 गाढवं होते. त्यांना सगळं हाकललं, त्या माणसाला उठवलं, का रे झोप लागून गेली तुला? हो म्हणे भाऊ, झोप लागून गेली, गाढवं घुसले. म्हणे तुम्हाला कसं कळालं? म्हणे खरं सांगू तुला, खरं पटेल, मी ज्या शेगावला जातो ते शेगावचे गजानन महाराज रात्री स्वप्नात आले, मला उठवलं, उठ.
तुझ्या बाजरीमध्ये गाढवं घुसले आणि मी आलो. बघ महाराज माझ्या शेताची काळजी करता रे. परवा तुझ्या मालकींशी बोलल्यावर तुझी मालकीन म्हणे ते कुठे राहता, आपलं घर कुठे, कसं काय त्यांना समजेल. सकाळी उठल्यावर येऊन परत पटवारी झोपले. पत्नीने विचारलं रात्री कुठे गेले होते. म्हणे तू बोलली म्हणून घटना घडली. म्हणे काय घडली. रात्री आपल्या शेतात 15 गाढवं उठले. म्हणे तुम्हाला कसं कळालं. महाराज स्वप्नात आले, त्यांनी सांगितलं शेतात 15 गाढवं घुसल्याचा. तो बरोबर 15 होते. त्याने दुसऱ्या दिवशी नौकराला बोलले नाही, काही नाही. पटवारींनी आपले कपडे घातले, फेटा बांधला, कपाळी गंध लावला आणि शेगावचा रस्ता पायी धरला. आतापर्यंत टांग्यावर जात होता शेगावला दर गुरुवारी. आज गुरुवार नाही, दुसरा आडवा वार होता आणि पटवारींनी शेगावचा रस्ता झाला. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, श्री गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. शेगावला पायी आले, सगळी अंगावर आपल्या ठरल्याप्रमाणे. महाराज बघताय, बरीच भक्त मंडळी बसले जवळ. काय पटवारी साहेब. आज साहेब म्हणाले, पटवारी साहेब खुशाल डाराडोर झोपता. जो माणूस ठेवला तोही डाराडोर झोपतो आणि आम्हाला तुमचं शेत राखायला लावता. एक नाही दोन नाही, डोळ्यातून घळघळ अश्रू वाहतात. केव्हा म्हणतील की हे जवळ पायावर डोकं ठेवू आणि एकदा त्या चरणाला अभिषेक. आतून कलकल व्हायला लागली. सर्व भावे दास्त झालो आहे. अनुभवाला पत्नीने महाराज काय आपलं घराचं सगळी काळजी कशी वाटतील असा शब्द बोलल्यामुळं, अरे तिचा भाव नाही म्हणून हा उभाच, तिचा भाव नाही अजून म्हणून ती तसं बोलली. तिच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपला भाव आपल्याजवळ ठेवावा. लक्षात ठेव मारुती, आपला भाव कोणाला द्यायचा नाही. तुझा भाव देऊ नको कोणाच्या हिश्श्याला. भावाने देव पावतो रे, भावाने देव पावतो. आपला भाव पक्का ठेवावा. तू सच्चा आहे ना माझा. आणखीन रडू आलं. अजूनही म्हणत नाही जवळ ये. काय करावं. तू सच्चा आहे ना. मान हल्ली, बोलायचं नाही. आणि शेवटी महाराजांनी पाहिलं की हाती तळमळतोय. जवळ घेतलं, पायावर डोकं ठेवलं आणि ढाळ 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 रडायला लागला. काय झालं महाराज, आपल्याला किती कष्ट पुरले. अरे कष्ट नाही, मी तुझ्या घरातच राहतो, तुझ्या शेतात पण राहतो. तुला समजलं नाही का अजून. म्हणे महाराज मी अज्ञान आहे, मी सर्व भावे तुम्हाला शरण आलेलो आहे, मला काही माहित नाही. अरे म्हणे मी व्याप्त आहे. आता कळालं. म्हणजे मला काही कळून घ्यायचं नाही. माझे फक्त तुम्ही आणि तुमचा मी, मला दुसरं माहित नाही. सकाळीच मी या गोष्टीचा अनुभव घेतला. तुमचा मी, मी तुमचा, तुम्ही माझे. रामा रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान. रामा तू माझा यजमान, मी तुझा यजमान. आपण दोघी एक आहोत. तो रघुवंश राम आहे आणि आपल्यामध्ये आत्मा राम आहे. नको ब्रह्म
सकाळीच तुला भेटायला आला तेव्हा तू त्याला काय बोलला? जेव्हा हे मारुती पटवारी बाहेर पडत होते तेव्हा त्यांनी कपडे घातलेले होते ना, हात तिमीर आला की महाराज माफ करा, मला झोप लागून गेली. हे काहीच बोलले नाही. म्हणे मी आता शेगावला जाऊन येतो आणि मग तुझ्याशी बोलेल. हे महाराजांनी ओळखलं. काय बोलला रे तू त्याच्याशी? म्हणे आता मी जे बोललो ते तर तुम्हाला माहिती आहे ना, का मला विचारतात? तुमचं उत्तर कळालं. मी तुझ्या घरात आहे, तुझ्या शेतात आहे, तुझ्या दारात आहे. मी काही त्याला बोललो नाही, फक्त आल्यावर तुझ्याशी बोलतो एवढं. मग आता काय करणार आहे? म्हणे जाऊन त्याला काढून टाकणार आहे. म्हणे मग हेच माझे गुण आहे, त्याला काढू नको, त्याला काढू नको. काळ हा कोणावर केव्हा काय करेल याचा भरोसा नसतो. म्हणून आम्ही काळापासून रक्षण करणारे आहोत, एवढं लक्षात ठेव. कालाचे भय मानसी धरू नको, दृष्टासी शंकू नको. ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको, तो गजानन सोडू नको, तो राम सोडू नको. मला आपलं मधून मधून सुटून जातं, राग येऊन जातो. आपली लाईन सुटून जाते. त्याला धरले. पटवारी खाली बसले. महाराजांनी पुन्हा आपल्या नियमाप्रमाणे त्यांना तिने थाप मारली. जा, जेवढं गाढवांनी खाल्लंय त्याच्या चौपट उत्पन्न होईल. निघाले आहे. आता पायी जायचंय. खरे आज तू पायी आला, तुझ्या घोड्याच्या टांगाने कुठे गेला? महाराज, आपण एवढं येऊन माझ्या घरी मला स्वप्नात सांगितल्यावर मी पुन्हा ऐशारामानं टांग्यात बसून तुमच्याकडे येणं हे ठीक आहे. 5 मिनिटं थांब. तोपर्यंत एक जण तिकडचा अकोल्याकडे झाला. अरे म्हणे याला तुझ्याबरोबर घेऊन जा टांग्यामध्ये. मारुती रायांना, महाराज नको ना, या दासाकरता इतका त्रास घेऊ नका. अरे मी दासांचाही दास होतो हे विसरू नको. माझे जे दास आहे त्यांचीही सेवा करायला मला काही वाटत नाही, भय चिंता. घरी आले मारुती. पत्नीनं पाहिलं टांगेवाले कोणीतरी आले म्हणून पटकन पाणी वगैरे आणलं. टांग्यावाल्याला जेवू घालून मग पाठवलं अकोल्याकडे. आणि पत्नीनं विचारलं काय म्हणाले महाराज? म्हणाले तुला बोललो ते पण त्यांना कळालं. एवढंच नाही, नौकराला मी सांगितलं मी शेवगावल्यावरून हिशोब पाहीन, तेही महाराजांनी मला उदाहरण दिलं. महाराज आपल्या घरात, मळ्यात, शेतात, दारात आहे. मग आता कुठे पाहिजे? म्हणे आपल्या हृदयात. जर ते सगळ्या ठिकाणी आहे तर अजून आपल्या हृदयात का बसले नाही ते? तर तुझ्या आणि माझ्या अंगी दया नाही, क्षमा नाही, म्हणून महाराज नाही. म्हणून दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. जेथे नाही दया, जेथे नाही क्षमा, तेथे घुबड घाले मस्ती.
वासनारूपी घुगड त्या देहामध्ये थैमान घालत असते. म्हणून महाराज आपल्या भैरवीच्या रागामध्ये सांगतात, म्हणून शरण जावे. Oh